हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आम्ही चालले थोडं बाहेर. कुठं चाललं तुम्हाला समजेलच. इकडं आदित्य आलेलं आहे आणि वृंदासोबत गप्पा चालल्या त्या आदित्यच्या. तर आता आमचं उरकलंय, आदित्यचं पण उरकलं होतं आणि पटकन आम्ही खाली आलो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवायला जमलं नाही. वृंदा आणि वृंदाचे पप्पा आता बसले आहे गाडीमध्ये. आणि तर आता आम्ही निघालोय घरून आणि मी केस बांधले वर, कारण की वृंदा असल्यावरती मी केस खाली ठेवतच नाही, ती खूप केस ओढते. आणि आता आम्हाला थोडं कन्फ्युजन आहे, आम्ही कुठं जाईल ते मला पण नाही माहिती, कारण की आम्हाला मॉलला पण जायचं होतं, पिंपरीमध्ये वृंदाला कपडे घ्यायला पण जायचं होतं. आणि मिलेनियम मॉलला जायचं म्हटल्यावरती थोडं लेटच होईल, तिकडे जायचं म्हटल्यावरती आत्ता लगेचच जावं लागेल आम्हाला, पिंपरीत जाता नाही यायचं. तर आम्ही कुठं जातो हे आम्हाला पण माहीत नाही. आता निघालोय ते खरं आम्ही घरून. तोपर्यंत आदित्य तुम्हाला ना एक त्याचा अनुभव शेअर करेल आजचा. तर थांबा. तर सांग आदित्य, आज काय झालं, आजचा अनुभव तुझा सांग. सगळं 800 रुपये आले ते कस्टमर म्हणे का एक्स्ट्रा. हा 80 करायच्या ऐवजी 800 केले. हा आणि मग तू काय केलं? काय नाही, थोडं बघितलं, मला आतमध्ये परत नाही की 800 रुपये आले. 800 रुपये तोपर्यंत माणूस गेला होता निघून. हा म्हणजे एक कस्टमर आले होते, त्यांनी 80 रुपये करायचे बिल, तर 800 रुपये करून गेले. आणि मग केला, मग ते फोन पे वरून ते शेवटचे 4 डिजिट त्याच्यात मॅच करून नंबर ॲडजस्ट करून सापडला नंबर कसं तरी, आणि त्यांना कॉन्टॅक्ट केला. हा कॉन्टॅक्ट केलं, ते म्हणजे अहो बरं झालं तुम्ही कॉल केला. तसं पण आम्हाला नंतर समजलं असतं तर आम्ही कॉल केला असतं किंवा आलो असतो. नाही म्हणलं, त्याच्या अगोदर मला समजलं म्हणून मी तुम्हाला कॉल केला. ते म्हणले थँक्यू, आम्ही येणारच आहे परत मिसळ खायला, तेव्हा द्या, नाही तर मग ऑनलाईन पाठवा. म्हणलं ठीक आहे, ऑनलाईन पाठवतो. ओके. तर मला ना मी फोनपेचं हिस्ट्री पण दाखवते की म्हणजे पैसे आले होते की नाही, की आम्ही मनाने स्टोरी सांगतोय. आणि रोज हॉटेलवरती ना अशा वेगवेगळ्या स्टोरी घडत असतात. जेव्हा मी ब्लॉग बनवते ना पूर्णवाला, म्हणजे फुल ब्लॉग बनवते ना, तेव्हाच मी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी सांगू शकते. शॉर्ट ब्लॉगमध्ये एवढं सांगणं कव्हर होत नाही एवढ्या सगळ्या गोष्टी. तर थांबा, मी तुम्हाला ना दाखवते. तर हे बघा, ट्रान्झॅक्शन 800 रुपयाचं केलेलं आहे त्यांनी. 800 रुपयाचं करायचं नव्हतं, 80 रुपयाचंच करायचं होतं. म्हणजे घाईघाईमध्ये त्यांच्याकडून 800 रुपये झाले असतील. पण आदित्यला जसं समजलं ना की कस्टमरकडून चुकून 800 रुपये झाले, ते तोपर्यंत ते निघून पण गेले होते. पण आदित्यने लगेच त्यांना कॉन्टॅक्ट केला. हे बघा, आता वृंदा झोपली आहे गाडीमध्ये आणि खूप विचार केला आणि मग आम्ही ठरवलं की पिंपरीमध्येच जाऊया, कारण की वृंदाला कपडे घेणं फार महत्त्वाचं आहे सध्या. तर आम्ही अगोदर आता वृंदाला कपडे घेतो. वृंदाला कपडे घ्यायला किती वाजतात काय माहिती, इथंच आम्हाला 7:30 वाजले ते. आता पिंपरीमध्ये पोहोचतोय आम्ही. उद्या ईद असल्यामुळं ना खूपच जास्त ट्रॅफिक लागले आम्हाला. ट्रॅफिकमुळं असा विचार पण केला नको जायला पिंपरीमध्ये, पण नंतर म्हटलं परत टाइम पण भेटत नाही, त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय पिंपरीमध्ये वृंदाला कपडे घ्यायला. तर आता आम्ही पोहोचलोय पिंपरीमध्ये. वृंदा मस्त झोपली आहे आणि ती झोपली ना तरच मला थोडी शांतता भेटते. तर हे बघा, आम्ही चाललोय आता पार्किंगला गाडी लावायला. तर आदित्यने घेतलंय वृंदाला आणि आता आम्ही चाललोय मार्केटमध्ये. वृंदाचे कपडे पाहतो, तुम्हाला पण दाखवते मी वृंदाचे कपडे कसे घेतले. खूपच जास्त गर्दी आहे पिंपरीमध्ये. वृंदा तर वैतागून जाईन एवढ्या आवाजाने. एवढ्या आवाजात आणतच नाही आम्ही तिला कधी. एका दुकानामध्ये गेलो पण आम्हाला तिथे ना कपडेच आवडले नाही. मग एका दादांना विचारलं की इथं कुठं चांगले कपडे भेटतात, तर त्यांनी आम्हाला सजेशन दिलं की इथं आनंदमधून एक दुकान आहे. आनंद म्हणून, हे बघा इकडे दिसते तुम्हाला. तर ह्या आनंदमध्ये आता आम्ही जातोय. ह्या 2 फ्रॉक घेतलेले आम्ही आणि अजून बघतोय वृंदासाठी कपडे. हे बघा, वृंदा बघा कशी पप्पांकडे बसली आहे. झोपली होती ती, पण गाडीतून उतरल्यावरती लगेच उठली. बघा आता हे अंकलनी किती सारे कपडे आणले ते वृंदाला. तर आता आमची इकडची शॉपिंग झालेली आहे. वृंदासाठी 2-3 फ्रॉक घेतल्या आणि घेतले मी बरंचसं, तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवतेच. तर चला आता आम्ही बिलिंग करतो इकडे. तर वृंदाची सगळी कपडे आणलेली आहे. वृंदाचे पप्पा आणि वृंदा आता बिल करतात. आता वृंदाची ही शॉपिंग तर झालेली आहे आणि आता आम्हाला वृंदासाठी दुसरी शॉपिंग करायची आहे. वृंदाचं अन्नप्राशन करायचं आहे, तर त्यासाठी डेकोरेशनचं सामान घ्यायचं आम्हाला. तर आहे ना, मी माझ्यासाठी हे बघा, हे क्लचर घेतले, ते मस्त क्लचर भेटले. क्लचर ना मला खूपच छान भेटले क्लचर.
200 रुपयाला 6 घेतले, पण एवढी छान क्वालिटी आहे ना क्लचरची, शोधलं तर भारीच भेटतं पिंपरीमध्ये. साठी ब्लाऊज बघायचे ते मला स्ट्रेचेबल, तर ब्लाऊज बघायला चालले ते मी. आतमध्ये आहे ना. हां, मम्मीसाठी स्ट्रेचेबल ब्लाऊज पाहिजे ते. आणि येता येता मला दिसलं एक दुकान, तर आता मी बघते इकडे ब्लाऊज. मला मम्मीला जसं ब्लाऊज घ्यायचा होता ना तसा तर मला भेटला नाही, पण एक ब्लाऊज घेतला आहे मी माझ्यासाठी ट्राय करण्यासाठी. तर हे बघा, आता हे घेतलेलं आहे मी. वृंदाला खूपच गरम झालं, त्याच्यामुळे आधी ते बाहेर घेऊन गेलेलं आहे त्याला. तर मी आता याचं पेमेंट करते आणि आम्ही निघतो इकडनं. वृंदा खूपच जास्त वैतागली. मी इकडे हे घेतपर्यंत वृंदाचे पप्पा आणि वृंदा बघा कुठे जाऊन पोहोचले ते. मी अगोदर पाणीपुरी खाल्ली आणि वृंदाला आदित्यने घेतलं होतं, आणि आता आदित्य पाणीपुरी खातोय आणि मी वृंदाला घेतलंय. आणि वृंदा बघती इकडची मांजर. आता घेते माझा मोबाईल. हा, खा खा मोबाईल खा सर. तर आता आम्ही इकडनं निघालोय. शॉपिंग वगैरे झालेली आहे वृंदाची सगळी, आणि खूपच जास्त गर्दी होती खूप. वृंदा तर खूप वैतागली असेल. आता आम्ही आलो गाडीपाशी आणि आता आम्ही जातोय घरी. मला गुचकी लागली आहे, पहिल्यांदा पाणी पिते. तर आता आम्ही इकडनं निघालोय पिंपरीमधून, आणि वृंदा खूपच वैतागली होती कारण की खूप जास्त गर्दी होती. तिला एवढं गर्दीची सवयच नाही आहे. गाडीत आल्या आल्या ती थोडी शांत झाली आता. आणि आता आम्हाला काहीतरी खायचं आहे, पाहू काहीतरी खायला जाऊ आम्ही आता. मी आता इकडे जेवायला आलोय नवमी हॉटेलला. आम्ही इकडे लास्ट टाइम पण आलो होतो एकदा, तर छान आहे जेवण इकडचं. मग म्हटलं माहितीतल्या हॉटेलमध्येच गेलेलं बरं. तर वृंदाच्या पप्पांनी घेतले वृंदाला, आणि आम्ही आता चाललोय आतमध्ये. आमचं जेवण चालू असताना वृंदा खूपच जास्त रडायला लागली होती, त्याच्यामुळे आदित्यने अगोदर जेवण करून घेतलं आणि वृंदाला बाहेर घेऊन आला. आणि बाहेर आल्यानंतर वृंदा लगेच झोपी गेली. ती झोपेला आली ना खूप जास्त वैतागते, आणि मग त्यामुळे ती खूप जास्त रडत होती. आणि आता आलो आहोत आम्ही मोशीमध्ये. खूप जास्त थकलेली, खूप जास्त. आता आहे ना इथे आम्ही फालुदा खाणार आहे. तर आत्ताच आम्ही घरी आलोय आणि तुम्हाला मी शॉपिंग काय काय केली ते दाखवते. वृंदाची काय काय कपडे घेतले ते पण दाखवते तुम्हाला. तर आहे ना वृंदासाठी ही एक फ्रॉक घेतली, आणि सेम ही पण घेतली आहे. सेम फ्रॉक आहे, कलर चेंज आहे. आणि ही एक फ्रॉक घेतली, मस्त आहे ही पण फ्रॉक. हे बघा छान अशी प्रिंट आहे, ही अशी फ्रॉक आहे. आणि हा एक ड्रेस घेतला वृंदाला, शॉर्ट आणि त्याच्यावरती एक टॉप आहे. आणि सॉक्स होते, सॉक्स घेतलेले. आणि माझ्यासाठी क्लचर घेतलेले, तुम्हाला दाखवते. हे बघा एवढे छान छान क्लचर आहेत ना, बघा किती मस्त आहेत. आणि वृंदाला हे अन्नप्राशनचं डेकोरेशन घेतलं आहे. तर शॉपिंग तुम्ही पाहिलेलीच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खूपच जास्त थकलो आहे आम्ही आता, आणि आता आम्ही झोपतो. बाय बाय.